आणि आता आपण जाणून घेणार आहोत नगर महानगरमधल्या महत्त्वाच्या घडामोडींची झटपट सुरुवात करूयात. 100 पोलिसांच्या पथकाकडून स्वारगेट प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात आला. दरम्यान आरोपींना शोधण्यात पोलिसांना अपयश आलं. शोध मोहिमेला गेलेले पोलीस पथक आणि ग्रामस्थांना परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या. उद्या पुन्हा आरोपीचा शोध घेतला जाणार आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेनं रात्री उसाच्या शेतात मुक्काम केला होता आणि अत्याचार केल्यानंतर आरोपी गुन्हाट गावातील आपल्या घरी 5 तास थांबला. त्यानंतर घराजवळील उसाच्या शेतात त्यानं रात्री मुक्काम केल्याची माहिती समोर आली. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचे राष्ट्रवादी आमदार माऊली कटकेंसोबतचे फोटो समोर आले. गाडे कटकेंचा कार्यकर्ता म्हणून परिसरात आरोपी म्हणून मिरवत होता अशी माहिती आहे. मात्र गाडे हा आपला कार्यकर्ता नव्हता असं माऊली कटकेंनी स्पष्ट केलं. पुण्यातील घटना दुर्दैवी आहे. आरोपीला अटक होईल, आरोपीला सोडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं शिंदे म्हणाले. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीमुळे आमचं गाव बदनाम झाल्याचा आरोप गुन्हाटमधील गावकऱ्यांनी केलाय. दत्ता गाडेमुळे गावातील तरुणींचं भवितव्य धोक्यात आलंय. गावच्या तरुणांची लग्न कशी होणार असा थेट सवाल ग्रामस्थांनी केला. परिवहन विभागाने बंद पडलेल्या सगळ्या बस 15 एप्रिलपर्यंत भंगारात काढाव्यात असे आदेश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. तसंच सगळ्या बसेसमध्ये CCTV बसवण्याचे निर्देश देत सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवण्याचाही निर्णय सरनाईकांनी घेतला. स्वारगेट अत्याचार प्रकरणी शिवेंद्रराजेंनी संताप व्यक्त केला. ज्या महाराष्ट्रात जिजाऊंचं नाव घेतलं जातं त्या महाराष्ट्रात अशी विकृत माणसं जन्माला येतात हे दुर्दैव आहे असं शिवेंद्रराजे म्हणाले. आगामी काळात शक्ती कायदा विधानसभेत मंजूर करून घेतला जाईल असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. गृहराज्यमंत्री योगेश कदमांना मंत्रिपदावरून काढा अशी मागणी जी ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस सुनील माने यांनी केली आहे. स्वारगेटमधील अत्याचार प्रकरणानंतर गृहराज्यमंत्री असंवेदनशील असल्याचा आरोप मानेंनी केला. स्वारगेटमध्ये वसंत मोरेंनी आंदोलन केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन करून त्यांची पाठ थोपटली. अन्याय होईल तिथे असेच पेटून राहा असं म्हणत वसंत मोरेंना उद्धव ठाकरेंनी शाबासकीची थाप दिली. स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर सांगलीत एसटी विभाग अलर्ट मोडवर आला. आगारात बंद अवस्थेत पडून असणाऱ्या बसेसची अधिकाऱ्यांनी पाहणी करत सुरक्षेचा आढावा घेतला. कोल्हापूर बसस्थानकाची परिसराची सुरक्षाही रामभरोसे असल्याचं समोर आलं. बसस्थानक परिसर मद्यपींचा अड्डा बनला. आगारात लावलेल्या बसेसचे दरवाजेही बंद केले जात नसल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. शिवाय बंद अवस्थेत असलेल्या 7 शिवशाही बसेसमध्येही दारूच्या बाटल्यांचा खच दिसून आला. उदयमंत्री या ठिकाणी पालकमंत्री संजय शिरसाटांनी अचानक संभाजीनगर बस स्थानकाची पाहणी केली. बस स्थानकातील पोलीस चौकीत पोलीसच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर बस स्थानक महिलांसाठी सुरक्षित आहेत का याचा रिअलिटी चेक करण्यात आला. यावेळी बदलापुरातील बस स्थानकात नशेबाज लोकांचा वावर असल्याचं समोर आलं. सोलापूर एसटी बस स्थानकात महिलांची सुरक्षा रामभरोसे असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी केबिनमध्ये जात अधिकाऱ्यांना जाब विचारत सुरक्षेच्या उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करणार असा तीव्र इशाराही देण्यात आला. जळगाव एसटी स्थानकाची अत्यंत दुरावस्था झाल्याचं दिसून आलं. महिला स्वच्छतागृहाच्या मागच्या बाजूला दारूच्या बाटल्या आढळून आल्यात तर परिसरात अनेक ठिकाणी कॉन्डमची पाकिटे सापडली. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीमध्ये एका इसमाने आपल्या पत्नीसह 5 वर्षाची मुकलीचा गळा आवळून हत्या करत स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. आर्थिक विवंचनेतून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. बदलापुरातील इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानांना मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासलं. मराठी भाषा दिनी मनसेनं आक्रमक भूमिका घेत दुकानावरील पाट्या मराठीत न लिहिल्यानं त्याला काळं फासलं. नालासोपाऱ्यात वडिलांकडून आपल्या 3 मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. 2017 पासूनच नराधम बाप मुलींवर अत्याचार करत होता आणि या प्रकरणी नराधम बापाला अटक करण्यात आली. कुसुमाग्रजांची जयंती आज देशभरात मराठी राष्ट्रभाषा दिवस म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. साकीनाका इथल्या समता विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी काढत मराठीचा अभिमान बाळगण्याचा संदेश दिला. खासदार नरेश मस्केंनी वाशीमध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. लोकांच्या समस्या सोडवण्यावर माझा भर असणार आहे असं मस्केंनी सांगितलं. अहिल्यानगरमधील अनेक ठेकेदारांची हजारो कोटींची थकबाकी राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. ही थकबाकी त्वरित अदा करावी यासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा काढला. JCB, डंपर, रोड रोलर आडवे लावून आंदोलकांनी कार्यालय अडवलं.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून पालघरच्या कासा वनक्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेतील अनधिकृत 65 इमारत प्रकरणी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे यांनी गंभीर आरोप केला। या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असून केडीएमसीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। मराठी पाट्या लावण्यासाठी उभाटाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केलं। मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी दुकानाबाहेरील इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावल्या जाव्यात यासाठी उभाटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। अमरनाथच्या बेंडशीळ आणि आजूबाजूच्या गावांना जोडण्यासाठी इथल्या नदीवर पूल बांधण्यात आला होता। दरम्यान या पुलावर एका व्यक्तीनं चक्क लोखंडी गेट लावून रस्ता बंद केला आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकं काय करत आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला। शिरूर तालुक्यातील एका गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 4थीत शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी शिक्षकाने गैरवर्तन करत विनयभंग केला। शिक्षकावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली। पिंपरी चिंचवड शहरात सोसायटीच्या आवारात पायरीवर बसलेल्या 2 विद्यार्थ्यांना एका टोळक्याने जबर मारहाण केली। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। नवी मुंबईत 14 वर्षीय विद्यार्थ्याच्या सहलीदरम्यान झालेल्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र स्वराज्य पक्षानं पालिका कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। शिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। कोळसेवाडीत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक प्रकार समोर आला। विधवा महिलेस लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि या प्रकरणी पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली। मागील 6 वर्षांपासून हा आरोपी महिलेची फसवणूक करत असल्याचं समोर आलं। स्वारगेट बस स्थानकात महिला कंडक्टरची बॅग चोरी झाली। विशेष म्हणजे बस स्थानकात तगडा पोलीस बंदोबस्त असतानाही चोराने बॅग चोरली। पुण्यातील आयटी कंपनीतील महिलेला कॅब प्रवासात धक्कादायक अनुभव आलेला आहे। धावत्या कारमध्ये चालकाने महिलेसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला। भेदरलेल्या महिलेने कारमधून उडी मारत खडकी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे। 23 वर्षीय तरुणावर कोयत्यासह तलवारीने हल्ला करण्यात आला। हल्लेखोर स्वप्नील शेडगे हा मंत्री प्रताप सरनाईक यांचा निकटवर्ती असल्याचं भासवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। नाशिकच्या चांदवडमध्ये सरपंचाकडून 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आला। सरपंचाने 2 साथीदारांसह मुलींच्या आजीच्या मदतीने अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुजरातमधील एका वृद्ध व्यापाऱ्याचं मुंबईत अपहरण करण्यात आलं आणि या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यामध्ये अपहरण आणि खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला। पोलिसांनी 3 आरोपींना 24 तासात अटक करत व्यापाऱ्याची सुटका केली। तृप्ती देसाईंनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। बस स्थानकात आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। योगेश कदम कोणत्या तोंडाने बस स्थानकात आले? प्रत्येक तासाला घटना घडतात आणि पोलीस काय करतायत? गाडेसारखा साधा आरोपी का सापडत नाही असा सवाल तृप्ती देसाईंनी उपस्थित केला। आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी केली। प्रशांत कोरटकरांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने राजे मुदुजी भोसलेंनी केलेली आहे आणि या मागणीचं निवेदन त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलं। 5 तारखेपर्यंत प्रशांत कोरटकरला अटक करा, अन्यथा मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी आंदोलन करू असा थेट इशारा इंडिया आघाडीने दिला। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं। यावेळी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला जावेद अख्तर, आशा भोसले, सोनाली बेंद्रे, रितेश देशमुखांसह विविध मान्यवरांनी हजेरी लावली। दादरच्या शिवाजी पार्कवर राज ठाकरेंकडून आयोजित विशेष कार्यक्रमात कवितांची मैफल रंगली। विशेष म्हणजे राज ठाकरेंनी या कार्यक्रमात एक कविता सादर केली। राज्य सरकारच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात पार पडतो आणि या सोहळ्यात मराठी भाषा आणि साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत। कार्यक्रमात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री उदय सामंत उपस्थित होते। महाशिवरात्रीच्या निमित्ताने पंढरपुरात गंगोत्री इथून आणलेल्या गंगाजलाने विठुरायाला जलाभिषेक करण्यात आला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्थान यांच्याकडून गेल्या 300 वर्षांपासून गंगेचं पाणी महाशिवरात्रीच्या निमित्त पंढरपुरात आणलं जातं। यंदाही होळकर संस्थानच्या वतीने आदित्य फत्तरपूरकरांनी विठ्ठल मंदिराकडे गंगाजल सुपूर्द केलं। आज राज्यभर कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा होतो। याच निमित्तानं नाशिकमधील हिरवाडे हे गाव कवितांचं गाव म्हणून सरकारने जाहीर केले। मंत्री उदय सामंत, दादा भुसे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला। मराठी राजभाषा दिनानिमित्त विजय कडसे लिखित कृतार्थ मी कृतज्ञ मी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करण्यात आलं।
राज्यभरात मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह आहे, मात्र पालघरच्या उंबरगाव इथल्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होते. 150 ते 200 विद्यार्थ्यांची पटसंख्या 55 वर आली आहे. तर विशेष म्हणजे या शाळेत सध्या नेपाली विद्यार्थ्यांची संख्या वाढते. शहापूर तालुक्यातील किनवलीच्या शहा विद्यालयात राजभाषा दिन संपन्न झाला. कुसुमाग्रजांच्या कवितांचं सादरीकरण करण्यात आलं. जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मनसेने पुण्यातील शनिवार पार चौकात भव्य फलकावर मी मराठी माझी अभिजात स्वाक्षरी मराठी हा उपक्रम राबवला. मराठी स्वाक्षरी करणाऱ्यांना पेढे वाटप करण्यात आलं. भिवंडीत जागतिक मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जय जय महाराष्ट्र माझा राज्यगीताचं सामुदायिक गायन केलं. महाड पंचकृषीतील आराध्य देव श्री वीरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या निमित्तानं मंदिरात तांदळाची रांगोळी साकारण्यात आली. विरारच्या अण्णासाहेब स्मारक विद्यामंदिरात आज मराठी राजभाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. मराठी भाषेच्या गौरव कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. मराठी भाषेचा जागर करत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील कलाकृती सादर केल्या. पुण्याच्या खासगी संस्थेने केलेला तुळजाभवानीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल पुरातत्व विभागाने स्वीकारण्यास नकार दिला. संचालक तेजस गर्गे यांनी हे मोठं वक्तव्य केलं. खासगी संस्थेच्या अहवालावर टीव्हीचा गाभारा पाडू देणार नाही असं त्यांनी म्हटलंय. अहिल्यानगरमध्ये बोर्डाच्या परीक्षेत एका नायब तहसीलदाराने आपल्या मुलासाठी थेट सेंटरवर जाऊन कॉपी पुरवल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यावर सक्तीची कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी केली आहे. शिवशाही बसचं नाव बदलण्याची मागणी वंदे मातरम संघटनेकडून करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या संदर्भातलं निवेदन स्वारगेट पोलीस स्टेशनच्या उपायुक्त समर्थना पाटील यांना देण्यात आलं. नीलम गोरेंविरोधात टीका केल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते संजय राऊतांविरोधात आक्रमक झालेत. राऊतांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात राऊतांच्या बॅनरला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला. नंदुरबारच्या शहाडमध्ये ठेकेदारांनी आंदोलन केलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचा मोबदला थकवल्यानं ठेकेदार आक्रमक झालेत. या संदर्भात कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं. लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रियसीची प्रियकराने हत्या केली. हत्येनंतर दृश्यम स्टाईलने या तरुणीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. संबंधित तरुणी उत्तर प्रदेशातील रहिवासी असून हत्येनंतर वसईच्या पोमाण गावात तिचा मृतदेह फेकण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील उल्वेच्या सिडकोच्या सेक्टर 19 मध्ये एका सोसायटीमधील घराला आग लागली. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मालाडच्या पी उत्तर वॉर्डात मनसेकडून आंदोलन करण्यात आलं. पायाभूत सुविधांसाठी मनसे आक्रमक झाली. मालाडमधील प्रश्न न सोडवल्यास अधिकाऱ्यांची खुर्ची उचलून नेऊ असा इशारा मनसेकडून देण्यात आला. अवैध बंदूक गहाण ठेवल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी 2 आरोपींना अटक करत त्यांच्याकडून पिस्तूल जप्त केलाय. आरोपींच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे पिस्तूल आढळला. वर्ध्याच्या हनुमान टेकडी परिसरात आग लागल्यानं झाडांचं नुकसान झालं. झाडांचं ड्रीप पाईपही जळाल्यानं मोठं नुकसान झालंय. हिंदी विश्वविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय. परभणीत फायनान्सची गाडी जप्त करण्यासाठी आलेल्या गटासोबत भांडण होत 2 गट आमनेसामने आले. फायनान्स कंपनीचे वसुली एजंट आणि गाडी मालकांमध्ये राडा झाला. यात 1 जण गंभीररित्या जखमी झाला. परभणीच्या सेलू तालुक्यातील सोनवटी शिवारात एका 18 वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. चिपळूणमध्ये ब्रेक फेल झाल्याने एका एसटी बसचा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने चालकाने एसटी थेट गटारात घातली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. चिपळूणहून मंडणगडला ही बस जात होती. जालन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात वाळू माफियांची परेड घेण्यात आली. जालना आणि भोकरदनमधील जवळपास 30 वाळू माफियांकडून पोलिसांनी बंदपत्र भरून घेतली. तसंच पुन्हा अवैधरित्या वाळू उपसा, वाळू वाहतूक किंवा चोरी केल्यास तडीपार केलं जाईल असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला. अकोल्यात एका माजी सैनिकाच्या पत्नीची जवळपास 4 कोटींची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परतावा दुप्पट मिळेल असा आमिष देत ठगांनी 4 कोटी रुपयांची गुंतवणूक करून घेत फसवणूक केली. यवतमाळच्या आर्णीत अवैध दारू विक्री प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा मृत्यू झालेला आहे आणि या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे दिला जात असून 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कोट्यवधींची रक्कम थकीत असलेल्या 60 जणांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. 8 कोटी 35 लाख रुपयांची थकबाकी असलेल्या वैयक्तिक कर्जदारांसह सहकारी संस्था, उद्योजक, व्यावसायिक या सगळ्यांवर कारवाई केली जाते.
शहापूर आसनगाव रस्त्यावर ट्रान्सपोर्टच्या चालत्या पिकअप गाडीला आग लागली आणि यात गाडीतील सामान जळून खाक झाले. तर गॅरेज चालकाने प्रसंगावधान राखत सर्व्हिस सेंटरचं पाणी चालू केल्यानं गाडीची आग विझली. अलिबागमध्ये 2 एसटी बसेसच्या मध्ये चिरडल्या गेल्यानं दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. जयदीप बना असं मृत मुलाचं नाव आहे. अपघातानंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी एसटी बसेसच्या काचा फोडत गोंधळ घातला. जळगावच्या यावल तालुक्यातील चिंचोलीमध्ये शेतातील विहिरीत पडल्यानं 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. बकऱ्यांसाठी पाणी भरत असताना पाय घसरल्यानं ही तरुणी विहिरीत पडली आणि त्यातच तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा इथे पतीने पत्नीबरोबर झालेल्या वादातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बार्शी तालुक्यात हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला. एका वृद्धाची हत्या करून त्याचं प्रेत उसाच्या फडात पुरून ठेवण्यात आलं आणि या व्यक्तीची हत्या पैसे आणि सोन्याच्या चेनसाठी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. यवतमाळच्या सावळीमध्ये विद्युत पोल घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्यामुळे वाहतूक खोळंबली. या घटनेत चालक जखमी झाला. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेकनंतर इतरही घडामोडी. बारामती सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लोकशाही पद्धतीने व्हावी. एकाच घरात 2 पॅनल होत असल्यानं सभासद योग्य तो न्याय करतील. मतदारांच्या मतदानाचं खरं महत्त्व मिळावं असं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी करत पवार कुटुंबियांना लक्ष केलं. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत अभिवादन केलं. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी काँग्रेस पक्ष बांधील असल्याची प्रतिज्ञा घेतली. नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजनांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य करून आम्ही काम करू अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली. पंढरपुरातल्या आमसभेत शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी बेकायदा वाळू उपसावरनं अवताडेंवर निशाणा साधला. मी विरोधी पक्षाचा असून माझ्या मतदारसंघातील अवैध वाळू उपसा बंद करू शकतो तर सत्ताधारी आमदार का करू शकत नाही असा सवाल खरेंनी केला. यावर आमदार समाधान अवताडे आक्रमक झाले आणि त्यांनी अवैध वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी तहसील आणि पोलिसांचा एक कर्मचारी ठेवा असं सांगत आरोपींवर मकोका लावण्याचे आदेश दिले. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं वेतन रोखण्यावरनं संजय राऊतांनी आरोप केलेले त्याला नरेश मस्केंनी उत्तर दिलंय. 2021ला तुमच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी वेतनवाढ रोखण्याचा ठराव पास केलेला. राऊतांची रात्रीची नशा उतरली का अशा खोचक शब्दात मस्केंनी प्रत्युत्तर दिलं. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.